आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। आता हेही पैसे खात्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश आम्ही दिलेले आहेत। आता जो काही निधी गेलेला आहे हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गेलेला आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज होणार पैशांचा पाऊस। आताच मुख्यमंत्री साहेबांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 811 कोटी रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी मंजूर केले आहेत। 2 डिसेंबरला मतदान होणार आहे आणि त्याच्या आधी जर आपण या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे नाही दिले तर लाडक्या बहिणी नाराज होऊन मतदान करणार नाहीत असं लक्षात घेऊन आताच 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला आहे आणि यासाठी 811 कोटी रुपये मंजूर करून बँकांना आता वर्ग सुद्धा केले आहेत। आता लगेचच निवडणुका होणार आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 हप्ते एकत्रित देण्याचा आदेश बँकांना या ठिकाणी दिला आहे। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी बँकांना 811 कोटी रुपये या ठिकाणी वर्ग सुद्धा केले आहेत। ज्या महिलांचं बँकेचं खातं पोस्ट ऑफिसमध्ये आहे, ज्या महिलांचं बँकेचं खातं स्टेट बँकेत आहे, महाराष्ट्र बँकेत आहे, त्या महिलांना सर्वात पहिल्यांदा आज थोड्याच वेळामध्ये 17वा आणि 18वा हप्ता म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्रित 3,000 रुपये जमा होणार आहे। पहिल्या 12 जिल्ह्यांची यादी आता मुख्यमंत्री साहेबांनी बँकांना देऊन टाकल्या आणि बँकांना सांगितले आज कसल्याही परिस्थितीमध्ये आता या 12 जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी आता तुम्ही 3,000 रुपये सोडून टाका, बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले। त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आदेश या ठिकाणी बँकांना पाळावाच लागणार आहे, ज्याकरता 811 कोटी रुपयांचा निधी बँकांना देऊन टाकलाय, ज्यामुळे हे वितरण आज थोड्याच वेळात या ठिकाणी आता सुरू होणार आहे। आता ज्या लाडक्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता मिळालाय त्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबरचे एकत्रित 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। कारण ऑक्टोबरचा हप्ता ज्या महिलांनी घेतलाय बँकेच्या खात्यावरती त्या सर्व महिलांची नावे तर ती नावे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता देण्याच्या यादीमध्ये या ठिकाणी टाकलेली आहेत आणि ती यादी बँकांना वर्ग करण्यात आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणी आता डबल खुश होणार आहे, कारण की स्वतः आदिती तटकरे मॅडम आणि एकनाथ शिंदे साहेबांनी 2 आता हप्ते एकत्र देण्याची अधिकृत माहिती या ठिकाणी दिल्या। मग आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, कोणकोणत्या अटीनुसार पैसे मिळणार आहेत याचीच अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। लाडक्या बहिणींना थोड्याच वेळामध्ये 2 हप्ते एकत्र द्यायचे असल्यामुळे पैशांचं वितरण हे अतिशय वेगळ्या पद्धतीने आता होणार आहे। याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्या, ज्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे जमा होणार नाहीत। कारण आता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या एकत्रित हप्त्यासाठी केवायसीचा नवा नियम या ठिकाणी लागू केला आहे। ज्या बहिणींनी केवायसी केली आहे, ज्या बहिणींनी केवायसी केली नाही त्यांना एक प्रॉब्लेम असणार आहे। जर तुम्ही या नियमांचं उल्लंघन जर केला तर त्यांना पैसे मिळणार नाहीत। केवायसीच्या या नव्या नियमानुसार 1.5 कोटीहून अधिक महिला या ठिकाणी अपात्र केल्याची माहिती महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून अधिकृत सांगण्यात आल्या। ही 100% खरी बातमी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीच्या नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याची वाट बघत आहेत त्यांच्यासाठी दिल्या। त्यामुळे तुम्ही केवायसी केली असेल तर तुमचा लाभ अनेकांचा या ठिकाणी बंद होणार आहे। सगळ्यांचाच बंद होणार नाही, काही ठराविक महिलांचा बंद होणार आहे। तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये अनेक महिलांना अजिबात मिळणार सुद्धा नाही। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेऊन टाकलाय। 3 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दररोज 12 जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये टाकण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आता बैठकीमध्ये झालाय। म्हणजे आज 12 जिल्ह्यात, उद्या 12 जिल्ह्यात आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यात असं 3 दिवसांमध्ये 811 कोटी रुपये या ठिकाणी आता वाटप करा अशी ऑर्डर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी काय काय दिल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, यामध्ये ठराविक अशा पण काय महिला आहेत त्यांनी केवायसी केलेले असून त्यांना 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही अशी माहिती मंत्रिमंडळातून बैठकीतून स्वतः या ठिकाणी सरकारने घेतल्या। कालपर्यंत फक्त 80 लाख महिलांची केवायसी पूर्ण झालेली होती, 50%हून अधिक महिलांची केवायसी अद्याप बाकी होती। पण सरकारच्या निर्णयामुळे त्यांची केवायसी या ठिकाणी ज्यांची झाल्या त्यांना सुद्धा अनेकांना पैसे या ठिकाणी मिळणार नाहीत।
कारण एका गंभीर चुकीमुळे, महिलांच्या निष्काळजीपणामुळे महिला आता अपात्र होणार आहेत. 1.5 कोटीपेक्षा जास्त महिला अपात्र होणार आहेत. सरकारने सगळ्या लाडक्या बहिणींना एक गंभीर सूचना या ठिकाणी सांगल्या. जर तुम्ही ही सूचना पाळली नाही, अर्जंटमध्ये एक काम केलं नाही, तर तुमचा सुद्धा लाभ सरकारने मंजूर करून पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार नाही. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुम्हाला जर नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही ही चूक आता दुरुस्त करायचं आहे. तुम्ही KYC केले असेल तर तुम्हाला सुद्धा लाभ या ठिकाणी मिळणार आहे, परंतु ही जर चूक केली तर देखील त्या ठिकाणी तुम्हाला लाभ भेटणार नाही. तुम्ही दुरुस्त पटकन त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. आता कायमस्वरूपी तुमचा लाभ पुढील 5 वर्षापर्यंत या ठिकाणी आयासाठी टिकून राहणार आहे. कोणती कागदपत्रे इथून पुढे तुम्हाला KYC केल्यानंतर मागवली जाणार नाहीत. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर डिसेंबरच्या एकत्रित हप्त्याचं वितरण सरकारच्या माध्यमातून आत्ताच 5 मिनिटापूर्वी सुरू केलं आहे. ज्याच्या पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण होणार आहे. यासाठी 811 कोटी रुपयांचा निधी देखील सरकारच्या माध्यमातून आता मंजूर करण्यात आला आहे. आता कोणत्या 12 जिल्ह्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता जमा होणार आहे याची यादी आता सरकारच्या माध्यमातून समोर आल्या. जी यादी आता स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या तीच यादी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. पण तुम्ही KYC जरी केले असेल तर या नव्या नियमानुसार तुमचा लाभ आता बंद होणार आहे. तुमचे कायमस्वरूपी पैसे बंद होणार आहे, कारण की सरकारने KYCच्या संदर्भात नवा नियम त्या ठिकाणी लागू केला आहे, ज्यामुळे 1.5 कोटीहून अधिक महिला या ठिकाणी अपात्र होणार आहेत. त्यामुळे तुम्ही KYC जरी केले असेल किंवा KYC जरी केले नसेल तर काय काय नियमावली लागू करण्यात आल्या, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत याची अपडेट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर लाभ सतत या ठिकाणी पुढील 5 वर्षापर्यंत सुरू ठेवायचं असेल तर KYCचा नियम तुम्ही जाणून घेणं आवश्यक आहे. कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितले, ज्या भगिनींनी KYC केले आहे, म्हणजे जवळपास 80 लाख महिलांनी KYC पूर्ण केले आहे, त्यापैकी 50 लाख भगिनींनी KYC करताना ही खूप मोठी चूक या ठिकाणी केली आहे. आणि या चुकीमुळे त्या सर्व महिलांचे पैसे आता बंद होणार आहेत. म्हणजे KYC केली असली तरी सुद्धा पैसे बंद होणार आहेत आणि KYC नसेल केली तरी सुद्धा पैसे बंद होणार आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित सांगितले की KYC मध्ये केलेली चूक जर तुम्ही सुधारली तर पैसे तुम्हाला सुरू राहतील. नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे आज 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहेत. पण KYC नियम असल्यामुळे सगळ्या बहिणींना हे पैसे जमा होणार नाही आहेत. सगळ्याच बहिणींना या ठिकाणी पैसे जमा होणार नाहीत. जवळपास 1.5 कोटी महिलांचे पैसे बुडण्याची शक्यता स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या. बऱ्याचशा महिलांनी KYC केली होती. बऱ्याचशा भगिनींना KYC न करताही सप्टेंबरचा हप्ता, ऑक्टोबरचा हप्ता त्या ठिकाणी मिळाला. त्यांना वाटलं की KYC करण्याची तर आवश्यकताच नाही, पण इथेच तुम्ही फसत आहात. त्या ठिकाणी सरकारनं सांगितलंय की आता 80 लाख महिलांपैकी 50 लाख महिलांची एक चूक या ठिकाणी तुम्हाला महागाईत पडणार आहे, ज्यामुळे त्यांना ऑक्टोबरचा मागचा हप्ता मिळून पण आता नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे या ठिकाणी बंद करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून दिले आहेत. त्यामुळे या निर्देशाचे पालन जर तुम्ही नाही केलं, तुम्हाला ही चूक जर सुधारणा नाही केली तर या ठिकाणी 30 लाख महिलांना नोव्हेंबरचा डिसेंबरचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. ती मग कोणती चूक आहे ती तुम्हाला या ठिकाणी पुढे लगेच सांगणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलंय, मागील 15 दिवसांमध्ये ज्या महिलांनी KYC प्रक्रिया पूर्ण केल्या, मागील 1 महिन्यापासून ज्या महिला KYC प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करत आहेत, तर त्यांनी या प्रकारची चूक अजिबात करू नये. आज डिसेंबर आणि नोव्हेंबरचा कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता येणार आहे याची यादी तुम्हाला सरकारने काय दिल्या ती तर सांगणारच आहे. परंतु आता तुम्ही काय काय चुका केलाय हे तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगतो. ही KYCची चूक सुधारा, लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिल्यांदा सांगत आहे KYC केलेल्या महिलांसाठी कोणते 4 नियम लागू झाले आहेत आणि त्यानंतर सांगणार आहे KYC न केलेल्या लाडक्या बहिणींसाठी कोणते 4 नियम लागू झालेत. त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जाण्याची चूक करू नका, कारण आज त्या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये कसल्याही परिस्थितीत सोडण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्याचं कारण म्हणजे 2 डिसेंबरला मतदान आहे. जर करता सरकारच्या लक्षात आलंय आपण लाडक्या बहिणींना मतदानाच्या आधीच पैसे नाही पाठवले तर महिला नाराज होणार आणि आपल्याला मतदानच करणार नाहीत, असं सरकारने लक्षात घेऊन पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू केलंय. परंतु आता पहिल्यांदा सांगत आहे KYC जर तुम्ही केले असेल
तर या ठिकाणी कोणते नियम लागू झालेत बघा. KYC केलेल्या महिलांसाठी पहिली अर्जंट सूचना सांगण्यात आल्या. जर या ठिकाणी आता तुमचं आधार कार्ड या ठिकाणी KYC करताना दिला असेल आणि तुमच्या मोबाईलवरती जर एक OTP आला असेल आणि त्या OTP तुम्ही त्या ठिकाणी KYC केले असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट सूचना आल्या. पटकन ही 3 कामे तुम्ही करून घ्यायची आहेत, अन्यथा तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे जमा करण्यात येणार नाही. कोणती कामे करायची आहेत मोबाईलवरतीच तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत आता बघायचा आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिलं काम सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. तुमच्या घरामध्ये जर शेतकरी कुटुंब असेल म्हणजे तुमच्या नवऱ्याच्या तुमच्या मुलाच्या कोणाच्याही नावावर त्या ठिकाणी 1 एकर जरी शेती असेल आणि त्या ठिकाणी ते PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा तुमच्या घरामध्ये लाभ येत असेल तर तुमचा हप्ता या ठिकाणी KYC केल्यानंतर बंद होऊ शकतो. जर करता तुम्ही तुमच्या नवऱ्याची KYC केली असेल किंवा वडिलांची KYC केली असेल तर सरकारने नवीन नियमावली लागू केल्या. ज्या घरामध्ये शेती आहे त्या ठिकाणी महिलांसाठी नवीन नियम लागू केलाय. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय तुम्ही एकतर लाडक्या बहिणीचा लाभ घ्या किंवा या ठिकाणी तुम्ही नमो शेतकरी PM किसान योजनेचा लाभ घ्या. मग सरकार काय म्हणतंय असं सांगून पण महिला अजिबात ऐकत नाहीत. त्या ठिकाणी जवळपास 90% घरामध्ये लाडक्या बहिणीचे पण पैसे येतात, शेतकऱ्यांना नमोचे पण पैसे येतात. परंतु लाडक्या बहिणीवर लक्षात ठेवा, ही सर्व जी नावे आहेत तर ती एका रेशन कार्डावर तुमची असते. रेशन कार्डावर कुणाचं नाव असतं? तुमचं स्वतःचं नाव असतं, तुमच्या नवऱ्याचं असतं, 2 मुलांचं असतं. त्यामुळे रेशन कार्ड आधार कार्डला जोडलेलं असतं. त्यामुळे तुमच्या घरामध्ये सरकारी योजनांचा कुठे कुठे लाभ भेटतो हे सरकारला दिसून येत असतं. त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितलंय तुमच्या घरामध्ये जर PM किसान योजना नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असेल, कोणी घेत असेल, मग घरातून मुलगा घेत असेल, तुमचा वडील घेत असेल, नवरा घेत असेल तर त्यांना या ठिकाणी पुढच्या हप्त्यापासून आता नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येण्यासाठी काय प्रॉब्लेम नाही आहे, परंतु जानेवारी 2026 पासून तुम्हाला फक्त कोणत्या तरी एका योजनेचा लाभ या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. KYC केल्यामुळे ही सर्वात गंभीर प्रकारचा प्रश्न या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. आज पहिल्या टप्प्यातील कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत याची यादी तुम्हाला लगेच सांगणार आहे. परंतु त्याआधी KYC केलेल्या बहिणींसाठी दुसरा नियम लागू होत आहे. ती म्हणजे कोणता आहे बघा. लाडक्या बहिणींनो, KYC जर तुम्ही केला असेल आणि तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी मोठं भीतीचं आता वातावरण पसरलंय. तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम आहे. त्यासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये ही काम तुम्हाला करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता रेशन कार्ड आधार कार्डला जोडलेलं असतं आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलं असतं आणि आधार कार्डच्या नंबरवरच तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकार पैसे सोडत असतं. परंतु आता KYC करताना काय प्रॉब्लेम झालाय, अनेक महिलांनी काय केलंय, त्यांचं आधार कार्ड जे दिलंय तर त्यावरती पत्ता चुकीचा आहे. तसेच रेशन कार्ड जे दिलंय तर ते रेशन कार्ड अपडेटच केलं नाही. महिला सांगून अजिबात ऐकत नाहीत. त्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी हात जोडून विनंती केल्या की रेशन कार्डाची जरी तुम्ही KYC केली असेल तर ती चुकीच्या पद्धतीने केल्या. त्यामुळे अनेक महिलांना ऑक्टोबरचा हप्ता देखील जमा झाला नाही. अनेक महिलांनी ऑक्टोबर नंतर KYC केल्या आणि त्यांना नोव्हेंबर डिसेंबरचा देखील हप्ता बंद होण्यास कारणीभूत ठरत आहे. मग तुम्हाला काम काय करायचं आहे तर तुम्ही रेशन कार्ड त्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचं रेशन धान्य वाटलं जातं तर त्या रेशन धान्य दुकानदाराकडे जायचं आहे आणि पटकन तुम्हाला रेशन कार्डावरची KYC परत एकदा करावी लागणार आहे. त्याचं कारण म्हणजे महिलांनी आधार कार्ड अपडेट न करता रेशन कार्डावरील KYC केली आहे. ही माहिती स्वतः महिला व बालविकास खात्याने दिल्या. त्यामुळे KYC जर तुम्ही केले असेल तर अनेक महिलांचा लाभ या ठिकाणी बंद करण्यात आला आहे. मग आता पुढचं त्या ठिकाणी सूचना काय सांगण्यात आल्या, सर्वांनी या सूचनांचं पालन करा. कारण एक जर चूक तुम्ही केली तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही आहे. त्यामुळे आज पहिल्या दिवशी कोणत्या 12 जिल्ह्यातील महिलांना लाभ या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर डिसेंबरचे 811 कोटी रुपये मंजूर करून स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, पोस्टात, त्या ठिकाणी बँक ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या बँकांमध्ये सरकारने सोडण्यास ठरवले. कोणत्या बँकेमध्ये सोडण्यात ठरवले हे सांगितलं, परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे हे तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु आता नियम आलेत त्या ठिकाणी KYC न केलेल्या लाडक्या बहिणी जर शिल्लक राहिल्या असतील तर त्यांच्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे बघा.
लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही केवायसी अजून पण केले नसेल तर सरकार परत एकदा तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती करत आहे। एकनाथ शिंदे म्हणजे तुमचे लाडके भाऊ, ते तुमच्यावर खूप प्रेम करतात। प्रत्येक लाडक्या बहिणींना हात जोडून कळकळीची विनंती करतात की पटकन तुम्ही या ठिकाणी केवायसी करून घ्या। जर तुम्हाला केवायसी 1 डिसेंबरच्या आतमध्ये तुम्ही या ठिकाणी नाही केली तर तुम्हाला या ठिकाणी पुढील कोणताही हप्ता या ठिकाणी दिला जाणार नाही आहे। कारण सरकारने स्पष्टपणे सांगितले केवायसी आम्ही करण्यास त्याच लाडक्या बहिणींना सांगितले जे चुकीच्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी प्राप्त होऊन हप्ता घेत होत्या। तुम्ही केवायसी केला असेल तर तुम्हाला काय कामे करायला सांगितलेत ते समजलं की तुमचं रेशन कार्ड परत एकदा अपडेट करून घ्या। कारण रेशन कार्डाची केवायसी तुम्ही आधी केलाय परंतु आधार कार्ड अपडेट न करता केलाय, त्यामुळे केवायसी केलेल्या महिलांनी रेशन कार्ड या ठिकाणी आधार कार्ड अपडेट करून तुम्ही केवायसी करायची आहे। तुम्हाला या ठिकाणी केवायसी तुम्ही करणार असाल तर पटकन करून घ्या। ही या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला ऑर्डर आल्या। आता तुम्हाला सांगता आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, पहिल्या टप्प्यामध्ये आता या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील विभागातील आता या ठिकाणी तुम्हाला आता जिल्हे निवडलेत। यामध्ये सातारा जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील आणि त्यांनी ऑक्टोबरचा हप्ता मिळवला असेल, केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असेल तर तुम्हाला बँकेच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबरचे आज थोड्याच वेळामध्ये 3000 रुपये खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरा या ठिकाणी विभाग आहे तो म्हणजे पुढचा बघा, छत्रपती संभाजीनगर नागपूर विभागातील जेवढे पण काही जिल्हे असतील त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर पुढचा सगळ्यात महत्त्वाचा जिल्ह्याचा नंबर लागलाय ते म्हणजे लातूर, बीड आणि जालना। या 3 जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3000 रुपये एकत्रित देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय या ठिकाणी झाला आहे। त्यानंतर अजून बुलढाणा, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीड जिल्हा आणि या ठिकाणी परभणी जिल्हा, या जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून आता जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा नियम सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये आलाय ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी बघा, कोल्हापूर जिल्हा झाला, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्हे जे कोकणातले आहेत तर यांना सुद्धा त्या ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता वर्तवल्या। आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या, केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, डीबीटीच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला डिसेंबर नोव्हेंबरचे पैसे मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।